श्री स्वामी समर्थ नमस्कार। तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे। तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत, वैकल्य, पूजा विधी, सणवार या सगळ्या गोष्टी आल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते या चुकून पण या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका। नाहीतर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल। तर बघा, पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात, त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात। पण कधी कधी काय, आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देतो। हिचीच नजर लागली असेल, हिलाच माझे चांगलं सहन होत नाही। तर बघा, या पण गोष्टी असतातच, लोकांची नजर पण लागते, पण कधी कधी आपल्या पण काहीतरी चुका होतात। तर बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6-6:30 वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आणि आपण एक मदत म्हणून देतो। पण बघा, श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये अशा चुका होऊन देणं टाळा। चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या कोणालाही देऊ नका। या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दुसऱ्यामध्ये देताय। तुमचे जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय असा त्याचा अर्थ होतो। आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं। इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येतं आणि त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या ना, तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात। तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे म्हणजेच भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान। कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचा सामान असू द्या, पूजेचा काही सामान। कोणी म्हटलं अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये दे वाचायला, आपले ग्रंथ सुद्धा ही आपली एक स्वतःची एक प्रॉपर्टी असते, ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका। कारण ग्रंथ हे ना देवास्वरूप असतात। आपण आपले देव कोणाला देऊ का? नाही ना। तर लक्षात ठेवा, पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवांचं असू द्या की दुसरं अजून कुठलं असू द्या, पूजा सामग्रीचं सामान हे कोणालाही देऊ नका। भलेही बघा, आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण देत नाहीये। मदत करणं हा सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ते सुद्धा एक चांगलीच गोष्ट असते, दान करणं। पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे। दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण मागताना लक्षात ठेवा, तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका। मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा तुम्ही दान देऊ शकता। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, सोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू प्रतीक आहेत, तसेच लवंग, वेलची, इलायची, आपण ज्याला देवास्वरूप मानतो, ज्या गोष्टी आपण मानतो, त्यानंतर धने या वस्तू तुम्ही कधी पण संध्याकाळच्या वेळी देऊ नका। संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत। आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते। आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या, त्या पण आपण दुसऱ्यांना देतो। भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा, तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे, या वस्तू देऊ नये, तर मला योग्य वाटत नाहीये,
तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता. टाळायच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी. याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितले की तुमचं घड्याळ जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एक्झामला जायचं आहे किंवा सापडत नाही किंवा असं काय आहे का ग, तुझं घड्याळ देते का मला. आपल्या आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये. आणि बघा, मी नेहमी सांगते, बंद पडलेलं घड्याळ पण घरामध्ये ठेवणं वर्षानुवर्ष तसंच ठेवणे हे सुद्धा चुकीचं असतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे. छोट्या गोष्टी आहेत, पण हो, या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपल्या वस्तूंमधील प्रत्येक वस्तू आहे ना, तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कोठे ना कोठे परिणाम आपल्यावर होत असतो. भलेही त्या वस्तू निर्जीव असतात, पण त्या आपल्या आयुष्यावर ह्या परिणाम करत असतात. त्यानंतर आपण बघा, भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो. तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं. तर आपले पांढरे वस्त्र आपल्याला कोणालाही द्यायचं नाही. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद येतात. पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण बघा, कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं. तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना, त्या तुम्ही दान जे आहे ते तुम्ही करू शकतात. म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे, कपडे तुम्हाला वापरायची नाही, तर ती धुवून स्वच्छ मग दुसऱ्यांना तुम्ही द्यायची आहे. पण आपल्या वापरातली, रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे. असे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाहीये. यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका. तुमच्या सोबत अगतिक घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून दान करू नका आणि घालू देखील नका. पैसे आणि प्राण्यांशी संबंधित नियमानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया, पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्ही कोणाकडून मागू देखील नका. यामुळे आता तुम्ही उधार मागाल, पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल. म्हणून लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे. तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्या याच्यामध्ये ऍडजस्ट करा, पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार देखील देऊ नका. कारण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत. आपल्याकडून पण चुका होऊन द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील आपल्या बाबतीत असं त्यांची आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. याच्या नंतर बघा, श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला असं काहीतरी हुडहुड करून तुम्ही अजिबात जाऊन देऊ नका. तुमच्याकडे जे काही असेल, बिस्किट असेल, चपाती असेल, काही असेल तर ते तुम्ही द्या. कुत्र असू द्या, मांजर असू द्या, कुठलाही प्राणी पक्षी काही तुमच्या दारात आलं तर त्याला थोडसं पाणी द्या, काहीतरी तुम्ही द्या आणि हुडहुड वगैरे करू नका. ते आपोआप प्राणी जातात. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे गाईला पण तितकंच महत्त्व आहे आणि महादेव जे आहेत हे भोलेनाथ आहे. त्यांचे या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे, प्राणी, मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे. तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा, आपण अतिथी देवो भव म्हणतो. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चीड आहे, तो जरी आपल्या दारामध्ये आला, जेव्हा आपल्या दारामध्ये येतोय तर तेव्हा त्याच्याशी व्यवस्थित वागा, त्याच्याशी चांगलं बोला.
आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे, तर त्याला पाणी विचारा. जे काही असेल ते आपण जे पाहुण्यासाठी करतो ते करा, कारण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते. आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवा, दारात आलेल्या व्यक्तीचा, प्राण्याचा, कोणाच्याही आपल्या दारामध्ये अपमान करू नका. स्त्रियांच्या सौभाग्य वस्तूंची देवाणघेवाण्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्रियांनी, सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, शेंदूर याची देवाणघेवाण करू नये. बघा आता बरेचसे सण येतात. श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येत असतात. तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या बांगड्या, शेंदूर हे जे आपण सौभाग्याचे अलंकार म्हणतो, हे महिलांनो कृपा करून देऊ नका. आपली मैत्रीण असेल, बहिणीला आपण म्हणतो की घे ग, छान दिसेल तुझ्या याच्यावर, सूट होईल, ते सूट होईल, पण असं करू नका. बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करा, पण आपलं मंगळसूत्र, जोडवे, शेंदूर वगैरे, बांगड्या या वस्तू तुम्ही देऊ नका. आपण बघा देवीला शृंगाराचे दागिने आपण अर्पण करतो, ओटी भरतो. ते ओटीला का एवढं महत्त्व आहे? त्या दागिन्यांना का एवढं महत्त्व आहे? कारण ते सवाष्ण स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्यासोबत शेअर करतोय. तर असं प्लीज बिलकुल करू नका. याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात हे भोगावे लागतात. तर बघा, या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होत्या. या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहिती असतील तर लक्षात ठेवा. फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात, देवांच्या देवांसारखा आपण त्यांना मानतो, अशा गोष्टींचं देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये, या चातुर्मासात, श्रावणात आपल्याला अजिबात करायचं नाहीये. तर बघा, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.